आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा बाजोरिया। शिवसेना जिल्हा मेळावा, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार, शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश, अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिंदे सेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहा। पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करा। शासनाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवा। गावागावात शाखा निर्माण करा, असं आवाहन शिवसेना उपनेते तथा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केले। स्थानिक जिल्हा परिषद कर्मचारी भवन इथं शनिवारी आयोजित शिवसेना जिल्हा मेळावा तथा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते। पुढे बोलताना ते म्हणाले की बाळासाहेबांचे समाजात रुजविण्याचे खरे काम पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असून महिलांना सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली। या कार्यक्रमाला महिलांची प्रचंड उपस्थिती आहे, त्या योजनेची ही पावती आहे। म्हणूनच विविध पक्षातून पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश घेत आहेत। आपल्याला 80% समाजकारण आणि 20% राजकारण या बाळासाहेबांनी ठरवून दिलेल्या विचारधारेवर चालायचं आहे। शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवून त्यांची सेवा करायची आहे। एकापेक्षा जास्त जिल्हा प्रमुख असल्याने जनतेची कामं झटपट होती। माजी आमदार नारायण गवानकर आणि माजी जिल्हा परिषद सभापती पांडे गुरुजी यांच्याकडे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आल्याने जिल्ह्यात शिवसेनेला आणखी उभारी मिळेल। त्यामुळे शिवसैनिकांची आता तात्काळ कामाला लागावे, कोणतेही मतभेद न ठेवता सदस्य नोंदणीत पुढाकार घ्यावा। जो चांगला काम करेल त्याच्याच उमेदवारीसाठी विचार होईल, असं सांगून गोपीकिशन बाजोरिया यांनी जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य नोंदणी करणाऱ्या युवती सेना प्रमुख खुशी भटकर हिचा सत्कार केला। शिवाय गावागावात शिवसेना पोहोचवून आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवा, असं आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले। यावेळी युवा नेते आमदार विप्लव बाजोरिया, नवनियुक्त जिल्हा प्रमुख नारायण गवानकर, नवनियुक्त जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी, जिल्हा प्रमुख उषाताई विरके, निवासी उपजिल्हा प्रमुख संतोष अनासने, युवा सेना विदर्भ संपर्क प्रमुख राहुल कराळे, युवा सेना जिल्हा प्रमुख निखिल ठाकूर, युवा सेना जिल्हा प्रमुख नितीन मानकर, युवा सेना प्रमुख खुशी भटकर, उपजिल्हा प्रमुख मनीष कराळे, उपजिल्हा प्रमुख रमेश अप्पा भुसारी यांच्यासह आदींनी शिवसेनेत प्रवेश घेतला। या सभागृहामध्ये मोठ्या संख्येने कोणत्याही पक्षामध्ये एवढी महिला येत नाही। छोट्याशा प्रोग्राममध्ये जर आपल्याकडे 200 महिला येत असेल तर हा फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांना द्या। मी तर हे म्हणणार आहे, अगोदर तुम्ही ऐकून घ्या, नंतर तुम्ही त्याच्या पुनरुच्चारण करा। उर्दू का दारू का सबका कहना है, एक हजारों में एकनाथ शिंदे साहब की कहना है। सबका कहना है। बोर्ड लागलेले होते बाळासाहेबांचे, एकनाथरावजी शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचे बोर्ड प्रत्येक गल्ली गोष्टीमध्ये लागले पाहिजे आणि फक्त बोर्ड लावून कामं चालणार नाही तर 80% समाजकारण जर हे तुम्हाला त्या बोर्डमध्ये ठेवावं लागेल। मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये आज एक आपली ट्रायल सभा होती, त्यामध्ये कमीत कमी 1000 लोक नारायणरावजी पांडे गुरुजी आलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये महिन्यामध्ये आपण एक मोठा आढावा घेऊ, त्यामध्ये आपण सर्व शाखा प्रमुख आणि समोर बसलेले लोकांना अर्धा तास त्यांच्या प्रभागामध्ये काय समस्या आहे हा शोधण्याने काय आपल्याला दुकान ढुकलेला नाही। आज मला अत्यंत आनंद होत आहे तेव्हा आपल्याकडे चांगल्या जिल्हा प्रमुख आहे, त्या पक्षामध्ये 4 आणि 5 असेल, अमरावतीमध्ये 5 जिल्हा प्रमुख आहे। एवढे जिल्हा प्रमुख जर होत असेल तर आता श्रेणी केला पूर्ण जिल्ह्यामध्ये नारायणरावांच्या सोबत आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या सोबत त्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेची पुनरावृत्ती पूर्वीप्रमाणे बाळासाहेबांच्या विरोधी होणाऱ्या आज आपण आढावा बैठक आयोजित केलेली आहे। या आढावा बैठकीच्या तात्पर्य काय? या आढावा बैठकीच्या तात्पर्य बाळासाहेबांनी एक संकल्पना किंवा पक्ष स्थापन 1966 मध्ये केला। नारायणरावजी मला त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही मतदार शिंदे साहेबांना त्याला लाडकी बहीण म्हणून ते मुख्यमंत्री काय झाले नाही, तर त्यांना हा गणित माहीत नव्हता की 80 आमदार त्यांना देण्यात आले होते, त्यापैकी 60च आमदार आपले आले। पुढच्या वेळी 144 आमदार आणून त्या महिन्याने लाडकी बहिणाचं स्वप्न पूर्ण करावं म्हणून तो स्वप्न कार्यरत आहे। मित्रांनो, आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।